जय एकवीरा मित्रांनो, तर आता आपला प्रवास तिथं संपलेला आहे पायी पालखीचा दिवस. आपण जो पायी चालून आलो तर त्याचा प्रवास इथं आपला संपूर्ण झाला आहे. तर आज आपला पालखी निघणार आहे. ती पालखी थेट एकवीरा याच्यावरती डोंगरावर जाणार, तिथे दर्शन होणार, अभिषेक होणार आणि मग तिथून जेवण करून आपण घरी जाणार. तर आता आपण सकाळी चाललो आहे दर्शनाला, जेणेकरून की वरती दर्शन मिळत नाही लवकर, कारण की 3000 पब्लिक आहे. कोणाला दर्शन मिळतं किंवा नाही मिळतं, तर आपण सकाळी लवकर जाणार. जेव्हा या पण होईल म्हणून भांगडदौड म्हणून जेव्हा पालखी येणार तेव्हा जेव्हा पालखी येणार तेव्हा वरती जाऊन दर्शन करणार परत. तर आता जाऊन दर्शन करायचं आहे, तर चला जाऊन पुढे आता मिळूया. फ्रेश बीच झालो. आम्ही रूम घेतली होती. रूम अशा कारणास्तव घेतली होती कारण की सकाळचा आपला लगेज असतो, तो लगेज कुठे ठेवायला नाही मिळत. आणि दुसरं म्हणजे की आंघोळ बिंगोलीचा प्रॉब्लेम, मेन म्हणजे याला जरा 2 नंबरचा प्रॉब्लेम होता. हे असं नको बोलू. आवेशला होता, आवेशला मला आवेशला होता. चला आता पुढे जाऊन बाकी कंटिन्यू करूया. मित्रांनो बघू शकता, आता आपण मंदिरामध्ये आलो ना. सकाळचे 7 वाजलेत आणि आता आपण इथं पायथ्याशी मंदिर आहोत. नंतर आपण डोंगरावर देखील जाऊ आणि आरतीचा आम्ही मस्तपैकी बऱ्यापैकी आरती करून आता परत मातीच्या दर्शनाला आलो. आणि याच्यानंतर आपला प्रवास ऑलमोस्ट संपला आहे आणि आता आपण सगळे पालखीसोबत डोंगरावर देखील जाऊ. तिथे अभिषेक होईल आणि खाली आल्यावर जेवण, नंतर आपली ट्रेन पकडून आपापल्या घरी. एकवीरा माते के हाय लो. एकवीरा माते के कारले डोंगराला नुरे ताई जत्रचे दिवसान ग जत्रचे दिवसान पालखीला नाचीला गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान गाय तुझं देऊळ साजतय गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचीला गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान गायरामध्ये जय. मित्रांनो, निस्ता कधीपासून त्यात चाललंय, एकेकाच्या अंगात देव येतात, पण आमच्या कोणाच्या अंगात देव येत नाही. याच्या अंगात यायचं पण त्यांनी बंद केलंच आहे. काय केलं, बांधली गेली ना. तर मग आता तो सध्या नसाच राहिले नाही. तर आता यो पण बघत होता आमचा. एकवीरा माते की जय भवानी. छत्रपती शिव महाराज के धर्मवीर शिवपुत्र संभाजी महाराज के जय भवानी.
पल 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 आमचा एक माझा का समजले बोल तू जाऊ दे आता तुझा भाऊ बोल भाऊच आहे मला बोलायचं नाही काय पण झाला का नाही धर चाललो धर चाललो मी अरे बोलतो ते चाललो मी चाललो भावेश तले नाही नाही चाललो मी नाही अरे राजा माझा राहू दे राहू दे राहू दे जय एकविरा मित्रांनो आता सध्या मी पालखीच्या लाईन मध्ये आणि सध्या वाचतोय तो बघ तो गद्दार तो गद्दार गद्दार सगळ्यात मोठा स्कॅम झाले आता एक जणाच्या अंगान वारा आला ना तो त्याच्या मागे गेला असा दाखवला का मी त्याच्या बरोबर आहो या भोप्याचं काम केलं त्यांनी आई याला माफ 7 वाजल्यापासून आम्ही लाईन मध्ये आहो मध्ये सुट्टी घेऊन पळाला 9 वाजायला आलं अहो भाऊ काय आला बाया चाललेले अंगण येऊ भाई मधल्या त्याच्या मागत पळाला तो बघ दारच आला राज ठेवला कतार कतार काय फायदा नाही तुला जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम उचल उचल चल 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 असते त्याला एकविरा माते की चार दिवसाच्या आवडा प्रवासानंतर तर मित्रांनो बघू शकता टोटल बघायला गेलं तर 70 आणि 72 तासांच्या नंतर आम्ही आपला प्रवास सुरू केला होता आणि काहीतरी आपण 2 तारखेला आपला प्रवास सुरू केला होता आणि कालच्या 4 तारखेला 8 वाजून रात्रीचा आपला प्रवास संपला. नंतर आपण खाली गेलो जेवण केला. आता आपण आईच्या दर्शनाला आल्या. यो भाई देवाच्या नावाने मागं पडले. हे बघा यांना असा गद्दार यो मला का बारक्या पालखीला जायचं आहे. असाच करायचं पालखीला का जायचं होता. तुम्हाला सांगू एकदम निम्मे माणसांच्या अंगाने आलेलं नसतं. आलेलं असतं ते तुला माहित आहे का आता. निम्मे माणसांना
फेकतं का ठेव ना तू खाली. जय एकविरा, जय शिवराय, जय श्रीराम मित्रांनो. तर आपला जो 3 दिवसाचा प्रवास होता तो आज संपूर्ण झाला आहे आणि एवढा छान झाला की काही सांगू नाही शकत आपण. आय थिंक माझा आवाज येत असेल नसेल, घसा तर बसला आहे कारण की एवढा घोषणा देऊन घसा तर काय राहणार नाही, तर सर्वांना माहीत होता. साईडला रे गाडी आले इकडे रायडर आहेत सगळे. गवलं पाहिजे हे 10 रुपये. तर सकाळी आम्ही गेलो पालखी घेऊन वरती, पालखी बिलकी घेतली सर्व. पालखी घेऊन आता आम्ही चाललो घरी. तर पहिले जेवण करणार, जेवण करून आपला तिथे जेवण आहे पालखीचे इथे जेवण करणार. मग जेवण करून सरळ आपण जाणार लोणावळा रेल्वे स्टेशन. लोणावळ्यावरून मग आपल्याला जायचं आहे कल्याणवरून घरी. तर आपण आता आय थिंक कल्याणवरून कोण पण येईल, तिथून लोणावळ्याला जायचं आहे. तर आपला जो पालखीचा प्रवास होता तो एकदम अप्रतिम झाला, सुंदर झाला आणि अनुभव एक नंबर होता. तर विवेक, तुला कसं वाटलं माझ्यासोबत पालखीला येऊन? एक नंबर. मी पहिल्यांदा आवेश, मी संकेत, विकास, विशाल, अजून एक विकास आणि मी भावेश भाऊ पण वाटतं पहिल्यांदाच होतं. माझी 21 गावची पालखी पहिल्यांदाच आहे असं समज. हां, असं समजा. आमचा एक्सपिरियन्स पहिलाच होता, पण एक नंबर होता. अनुभव एक नंबर आला. आणि पहिली गोष्ट काय, जो आनंद मिळाला 3 दिवस आम्ही जी पदयात्रा केली त्या पदयात्रेचं आम्हाला यश पण मिळालं. आम्ही आज सकाळी जाऊन मातेचं दर्शन देखील घेतलं. आता एक महाप्रसाद होईल तिकडं आपल्या मंडळाचा आणि तिथंच आपल्या आज पालखीचा आपल्या प्रवासाचा अंत होईल. पण हा कधी न संपणारा प्रवास आहे, कधी न संपणारा प्रवास. टायटल आपल्याला माहिती तर कधी न संपणारा प्रवास असा का बोलला जातो, तर पुढच्या वर्षी सुद्धा आवर्जून येऊ. आणि मी तर हेच बोलतो, माझे जे जे व्ह्यूअर्स बघतात त्यांनी पुढच्या वर्षी सुद्धा सर्वांनी पालखीला यावं याच आणि आपल्यासोबत जॉईन लावा. चला तर आता जाऊया. जय शिवराय, जय एकविरा. आणि अजून एक क्लिप घेऊ आम्ही ट्रेनमधले, काय धमाल करू ते पण दाखवू. नाही तेवढा नको, बस झाला. व्ह्यूअर्स आपले कंटाळले. चला तर जय शिवराय.